माऊली पुढे म्हणतात, तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे बघा कसं आहे, खळांची व्यंकटी सांडली म्हणजे थोडक्यात दुर्जन माणूस हा सज्जन झाला. पण समजा एखादा दुर्जन जेव्हा दुर्जन होता तेव्हा तो समाजात फिरायचा आणि वाईट कामं करायचा. पण आता तो सज्जन झालाय, ठीक आहे, त्याची वाईट कामं थांबली, पण तो नुसता घरात बसून चालणार आहे का हो? तो सज्जन जर घरात बसला तर समाजाचं कोणतं नुकसान आहे? त्याच्या हातून जे चांगलं काम घडणार आहे ते जर घडलं नाही तर मग समाजाचं नुकसान आहे. पर दुर्जनाला आपण सज्जन केलेला आहे, तो सज्जन झालाय, पण त्याला जर काहीच काम नाही दिलं तर रिकामं डोकं सैतानाचं घर होतं आणि मग तो परत दुर्जनतेकडे जाईल. तो तसं होऊ नये आणि त्याच्या चांगल्या शक्तीचा लोकांना उपयोग व्हावा, समाजाला उपयोग व्हावा, म्हणून माऊली म्हणतात की खळांची व्यंकटी सांडली. आता तो दुर्जन माणूस त्या खळानं जो सज्जन झालाय त्यानं पुढं काय करावं तर तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे चांगल्या कामांमधील त्याची असलेली आवड वाढो. बघा, चांगल्या कामामध्ये त्याची आवड रुजू हो असं नाही म्हटलं, किंवा चांगल्या कामाची आवड त्याच्यामध्ये रुजू हो असं नाही म्हटलं, तर ती वाढो म्हटलंय. याचा अर्थ असा आहे की चांगल्या सत्कर्मांची आवड माणसाच्या आतमध्ये असतेच, फक्त ती कमी अधिक प्रमाणात असते. तर माऊलीला इथं सांगायचंय की ती चांगल्या कामाची जी आवड आहे, सत्कर्माची जी आवड आहे, ती सत्कर्माची आवड वाढो. म्हणून ते म्हणतात की तया सत्कर्मी रती वाढो. आता मंडळी, पुन्हा प्रश्न असा आहे की सत्कर्म म्हणजे काय? बघा, वाईट कर्म कोणती हे तुम्हाला माहिती आहे. उदाहरणार्थ, एखादा दारू पितोय, एखादा समाजामध्ये गुन्हेगारी करतोय, दरोडे टाकतोय, समाजाला पीडतोय, ती वाईट कामं आहेत. मग सत्कर्म कोण? तुम्ही म्हणाल एखादा दानधर्म करतोय, एखादा कोणाला मदत करतोय, मग ते सत्कर्म झालं ना? हो, ते वाईट कर्म नाही, पण सत्कर्म. त्याचा थोडंसं एका उदाहरणानं मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सत्कर्म म्हणजे काय. बघा, अशी 2 उदाहरणं तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर धरा. की एक माणूस आहे जो त्याच्या कार्यालयामध्ये सकाळी उठल्यानंतर त्याच्या कामाला जातो, रात्री परत येतो, त्याला त्याचा महिन्याचा पगार मिळतोय आणि तो त्याचं जीवन जगतोय. असा एक माणूस आहे. आणि दुसरा जो माणूस आहे तो दुसरा माणूस, म्हणजे हा एक माणूस महिनाभर कार्यालयात जातो, स्वतःचं काम करतो, त्याला पगार मिळतो, तो स्वतःच्या संसाराबरोबर, मुलाबाळांबरोबर तो राहतोय. हे त्याचं पहिलं काम. पहिलं काम म्हणजे पहिलं व्यक्ती ही. आणि दुसरी एक व्यक्ती आहे की जी दानधर्म करतीये, देवळाला दान देतीये, कुठे जेवणाची पंगत देतीये, कुठे सप्त्याला मदत करतीये, कुठे काही गरिबांना मदत करतीये. आणि मी जर तुम्हाला आता असं विचारलं की याच्यातलं सत्कर्म कोणतं, तर कदाचित थोडीशी आपली फसवणूक होईल. आपण असं म्हणू की जो माणूस दानधर्म करतोय ते कर्म म्हणजे सत्कर्म. पण लक्षात घ्या, तो जो दानधर्म करतोय, तो दानधर्म करण्यासाठी जो पैसा आणलाय, तो पैसा जर त्यानं अनेक जणांच्या नरडीचा घोट घेऊन मिळवलेला असेल तर त्यानं कितीही जरी दानधर्म केला तरी ते सत्कर्म होऊ शकत नाही. उलट जो माणूस कुणाची लुबाडणूक करत नाही, स्वतःची जी नित्य नैमित्तिक कर्म आहेत, म्हणजे तो त्याच्या कार्यालयात जातोय, अत्यंतिक प्रामाणिकपणे काम करतोय, अत्यंतिक प्रामाणिकपणे, तो त्याच्या मालकाशी गद्दारी नाही करत, अत्यंतिक प्रामाणिकपणे काम करतोय. काम करत असताना समरस होऊन काम करतोय. भले आलेला पैसा तो स्वतःच्या संसारासाठी वापरतोय, पण रोज तो जे काम करतोय, तर काम करताना त्याच्या मनातली भावना आहे की मी परमेश्वराचं काम करतोय, मी देवाचं काम करतोय. रोज तो कर्मरूपी फूल हे देवाच्या चरणी अर्पण करतोय, बाकी त्याचा संसार तर त्या पैशावर चाललायच. अशा पद्धतीनं तो जर ते काम करत असेल तर त्याच्या दृष्टीनं ते सत्कर्म आहे. आपण एक
थोडक्यात सत्कर्माचा आशय लक्षात घेऊया की सत्कर्म म्हणजे तुम्हाला जगासाठी दानधर्म केला तर उत्तमच, पण चांगल्या मार्गानं कमावलेली संपत्ती दान केलीत तर अधिक उत्तम. पण समजा हे प्रत्येकालाच जमेल असं नाही, पण प्रत्येकाला साधं साधं सत्कर्म जमू शकतं ना. अगदी साधं म्हणजे काय की आपलं जे नित्यकर्म आहे, नित्यकर्म म्हणजे आपला पोट भरण्यासाठी, आपला संसार करण्यासाठी, आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी प्रत्येक माणूस वेगवेगळी कर्म करतं. कोणी व्यवसाय करतंय, कोणी नोकरी करतंय. तर तुमचा जो रोजचा व्यवसाय, तुमचं जे रोजचं कर्म आहे, ज्या कर्मावर तुमचा संसार चाललाय, तेच कर्म तुम्ही अत्यंतिक प्रामाणिकपणे करणं आणि ते कर्म करत असताना भगवंताला साक्षी ठेवून, कर्माची पूजा म्हणजे भगवंताची पूजा आहे अशा पद्धतीनं मनात भाव ठेवून केलं जात असेल तर ते सत्कर्म आहे. आणि अशा सत्कर्मामध्ये रती वाढो अशी माऊलीची इच्छा आहे. पुढे माऊली म्हणतीये, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे बघा काय, दुर्जन असलेला माणूस सज्जन झाला. सज्जन माणसाची सत्कर्मामध्ये मती गुंग झाली आणि सत्कर्मामध्ये त्याची आवड वाढली, त्याची रती वाढली. आता माऊलीची अशी इच्छा आहे की वाईट माणसाला सज्जनपण आलंय, तो चांगली कामं देखील करायला लागलाय, पण तो एकटा चांगली कामं करतोय. दुर्जन लोक जेव्हा एकत्र येतात, दुर्जनांच्या संघटना होतात, तेव्हा समाजामध्ये वाईट शक्तीचा प्रभाव वाढतो. आणि ज्या वेळेस संघटितप्रमाणे एखादी शक्ती एकत्र येते तेव्हा तिच्याकडनं जास्त कार्य होतं. पण दुर्दैव हे आहे की दुर्जन माणसांचं संघटन लवकर होतं, सज्जनांचं संघटन होत नाही. सज्जनांचं जर संघटन झालं तर समाजामध्ये चांगलं सामाजिक काम उभं राहील. म्हणून माऊलीची इच्छा आहे की जी माणसं चांगली झालीत, जी माणसं चांगली कर्म करतायत, ती आता एकट्या दुकट्यानं राहता कामा नये. या पृथ्वी तलावरील चांगल्या माणसांचं एकमेकांबद्दलचं प्रेम वाढलं पाहिजे. प्राणीमात्रांना, मनुष्यांना एकमेकांबद्दल त्यांच्या मनामध्ये मैत्र भाव निर्माण झाला पाहिजे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल. 2 देशांचं युद्ध चालू असतं. एका बाजूचे जवळजवळ सगळे सैनिक मारले गेलेले असतात. एक सैनिक एका खड्ड्यामध्ये, असा एका खंदकामध्ये लपून बसलेला असतो. कारण आता आपला मृत्यू कधीतरी आहेच. कारण आपल्या बाजूचे सगळं सैन्य मारलं गेलंय, आपण एकटे वाचलोत, शत्रूच्या मुलखात आहोत, आपला मृत्यू कधी ना कधीतरी आहेच हे त्याला कळलंय. त्याच्या पाठीमागे शत्रू राष्ट्रातला एक सैनिक त्याच्यावर बंदूक रोखून आहे. त्यांना चाप ओढला की त्याचा मृत्यू ठरलेला आहे. पण तो शत्रू राष्ट्रातला असलेला सैनिक चाप ओढायला येतो तेवढ्यात त्याला दिसतं पुढे जो दुसरा सैनिक आहे त्यानं खिशातनं काहीतरी काढलंय, कुठला तरी फोटो आहे आणि तो काहीतरी पाहतोय. म्हणून हा मागणं सावकाशपणे येतो आणि पुढचं दृश्य पाहतो. त्या सैनिकानं जो फोटो काढलेला असतो तो फोटो त्याच्या कुटुंबाचा असतो. त्या फोटोमध्ये त्याची बायको असते, आई वडील असतात, त्याची मुलं असतात. आणि तो कुटुंबाचा फोटो घेऊन तो सैनिक डोळ्यातनं आसवं गाळत असतो. कारण त्याला माहिती आहे आता आपला मृत्यू जवळ आहे आणि माझ्या गावाकडे माझं हे जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला मला आता परत कधी भेटता येणार नाही. म्हणून त्याच्या डोळ्यातली आसवं त्या फोटोवर पडतात. आणि मागचा सैनिक हे जेव्हा पाहतोय तेव्हा त्या मागच्या सैनिकाच्याही लक्षात येतंय की अरे माझ्या गावी सुद्धा माझं कुटुंब आहे, मलाही बायको मुलं आहेत, मलाही आई वडील आहेत, याच्यासारखीच माझी भावना होतीये, त्याला तशीच भावना होतीये. आणि बस त्या क्षणाला त्या दोघांची एकमेकांच्या दृष्टीला दृष्टीभेट होते आणि दोघंही एकमेकाच्या हातातली बंदूक टाकून देतात आणि दोघंही एकमेकाला कडकडून मिठी मारतात. याला म्हणतात भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. माऊलीची इच्छा आहे जगातल्या सर्व
सर्व प्राणी मात्रांना एकमेकांबद्दल मैत्रभाव निर्माण झाला पाहिजे. आणि अशी सज्जन माणसं जर एकत्र आली तर ती समाजात, जगात, विश्वात चांगली कामं करतील. अहो, 4 चोर एकत्र आले, ते जर एखादी फुटकळ चोरी करत असतील आणि ते एकत्र आले तर ते घराची चोरी करण्यापेक्षा उद्या बँकेवर दरोडा टाकावा असा विचार करतील. पण तेच जर 4 सज्जन जर एकत्र आले तर ते समाजामध्ये रचनात्मक काम तयार करतील. आणि म्हणून अशी सज्जन माणसं एकत्र येऊत. पुढे माऊली मागणी करतीये, दुरितांचे तिमिर जाओ. दुरित म्हणजे पाप आणि तिमिर म्हणजे अंधार. पापाचा अंधकार जाऊ दे. मंडळी, हे पाप कशामुळे निर्माण होतो? ते पाप निर्माण होण्याचं एक कारण आहे, ज्या वेळेस माणसं परमेश्वराचं अस्तित्व नाकारतात. जेव्हा माणसाची अशी श्रद्धा असते की या विश्वाचा कोणीतरी नियंता आहे, हे जे जग चालवलं जात आहे ते कुणाच्या तरी शक्तीनं चालवलं जात आहे. मी जे माझ्या आयुष्यात कर्म करतोय ते कर्म जे काही मी बरं वाईट करणार आहे ते इतर कुणी जरी पाहिलं नाही तरी माझ्या आतली जी आत्मशक्ती आहे, माझा आत्मा जो आहे तो आत्मा म्हणजेच परमेश्वर आहे आणि तो तर पाहतोयच. म्हणजे मी केल्या जाणाऱ्या कोणत्याही वाईट आणि चांगल्या कर्माची नोंद ठेवली जाणार आहे. आणि माझ्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट घडेल त्याला मीच जबाबदार असणार आहे. माझ्या कर्माची फळं चांगली किंवा वाईट मला मिळणारच आहेत. त्या एका शक्तीवर या कर्मांची नोंद घेतली जातीये. आणि या जगात परमेश्वर नावाची शक्ती आहे यावर ज्यांचा विश्वास आहे त्या माणसांच्या हातून पाप कमी घडतं. कमी मी अशासाठी म्हणतोय, तरीसुद्धा परमेश्वरावर विश्वास असणाऱ्या माणसांमधूनही काहींकडून पाप घडतं. कोणत्या कारणामुळे? इंद्रिय आणि इंद्रियांची सुख यांच्या पाठीमागे लागल्यामुळे पाप घडतं. वासना ताब्यात ठेवता येत नाही म्हणून पाप घडतं. त्यांना माहिती असतं की आपण वाईट करतोय, आपण चुकीचं करतोय, पण वासना ताब्यात ठेवता येत नाही. एकदा एका माणसाच्या पाठीमागे जंगलातून वाघ, सिंह, तरस, लांडगे लागतात. तो माणूस असा धावत धावत एका विहिरीच्या कठड्याभोवती येतो. विहिरीचा कठड्यावर चढतो. खाली पाण्यामध्ये तो उडी घेणार असतो. त्याला माहिती आहे पाण्यात उडी घेतलं की बाहेर वाघोबा कितीही येऊन कठड्यावर थांबला तरी त्याचं काही चालणार नाही. तो पाण्यात अशी उडी घेणार. तेवढ्यात त्याला समोर त्या पाण्यामध्ये मगरी आणि सुसरी दिसतात. खाली उडी घ्यावी तरी मृत्यू आहे. इथे थांबावं तरी वाघोबा येणारच आहे. तेवढ्यात त्या विहिरीच्या कडेला वडाचं झाड असतं आणि त्याच्या पारंब्या लोंबलेल्या असतात. हा एक पारंबी हातात धरतो, झोके घ्यायला सुरुवात करतो. मध्यंतरी असा लटकतो. त्याला कळतं आता वाघोबा आपल्यापर्यंत येणार नाही. खाली मगरी सुसरी आहेत, तिथपर्यंत आपण काही जात नाही, आपण सुरक्षित आहोत. वाघोबा गेला की आपण कठड्यावर जाऊ. पण तेवढ्यात तो पारंब्याच्या वरच्या टोकाला पाहतो तर तिथून एक भला मोठा अस्सल नाग खाली उतरत असतो. आता काय करावं? झोके घेत असताना वरती असणाऱ्या मधमाशांच्या पोळ्याला त्याचा धक्का लागलेला असतो आणि त्या मधमाशा उठलेल्या असतात आणि त्याच्या अंगाला चावे घ्यायला लागलेले असतात. म्हणजे एका बाग वाघ आहे, खाली पाण्यामध्ये मगरी सुसरी आहेत, नाग येतोय, मधमाशा चावतात. आता काय करावं? याचे झोके घेणे चालूच आहे. आणि तेवढ्यात मधाचे थेंब त्या पोळ्याला धक्का लागल्यामुळे मधाचे थेंब असे गळायला सुरुवात होतात. हा माणूस झोका घेतोय पारंब्याला आणि बरोबर त्याचं तोंड जेव्हा त्या मधाच्या थेंबाजवळ यायचं तेव्हा तो जीभ बाहेर काढायचा आणि ती मधाची गोडी चाखायचा. मंडळी, संसारामध्ये वाघ, लांडगे, कोल्हे, तरस आमच्या पाठीमागे लागलेत. हे षडरिपू आहेत.
नाग म्हणजे वासना आम्हाला डंख करायला आली आहे. आमच्या चित्ताच्या सगळ्या प्रवृत्ती म्हणजे मधमाशा आहेत आणि ज्या पारंब्या आम्ही पकडल्यात तो पारंब्या म्हणजे संसार आहे. एक हात आमचा संसाराला पकडलाय, एक नाही दोन्ही हात आम्ही पकडून आहोत संसाराला. परमेश्वर आम्हाला सांगतोय, देव आम्हाला सांगतोय, अरे तू एक हात पारंब्या पकडल्यात, संसाराला पकडलाय, दुसरा हात रिकामा आहे, तो तरी माझ्या हातात दे. तो माझ्या हातात दिलास ना तर मी हा भवसागर तारून नेईल, तुला वाचवेल, तुझं भय कमी करेल. एक हात संसाराला पकडला, हरकत नाही, दुसरा हात तरी दे, दुसऱ्या हातानं माझी भक्ती कर, बघ मी तुला कसा तारतोय. पण माणूस काही ऐकायला तयार नाही. तो वासना, तो मोहाची वासना काही सोडेना, तो मदाचे थेंब काही सोडेना, म्हणून दुरिताचं तिमीर जात नाहीये. हा मोह, ही वासना, ज्या क्षणाला वासना गळून पडेल आणि चित्ताची शुद्धी होईल, त्या क्षणाला आमचं मन शांत होईल आणि त्या वासना जी आम्हाला आनंद देऊ शकणार नाही त्यापेक्षा 100 पट आनंद जास्त आम्हाला मिळेल आणि दुरितांचं तिमीर नष्ट होईल. आणि मग माऊली पुढे कल्पना करते, कल्पना नाही, माऊली पुढे दैदिप्यमान मागतीये. काय म्हणतीये? हे विश्व स्वधर्म सूर्य पाहू. स्वधर्म म्हणजे काय हो? पाण्याचा वाहन धर्म आहे, अग्नीचा जाळणं धर्म आहे. अहो मला सांगा, स्वधर्म म्हणजे कोणता? हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असा धर्म अपेक्षित आहे का? अजिबात नाही. ज्ञानेश्वर माऊलीला जो स्वधर्म म्हणायचा आहे, साधं तुम्हाला सांगतो, लेकराला जन्म दिल्यानंतर त्या लेकराला, त्या बालकाला स्तनपान कसं करावं हे मातेला कधी सांगावं लागतं का हो? त्या लेकरावर माया कशी करावी हे मातेला सांगावं लागतं का? नाही. ते तिच्या आतूनच येतं, त्याला स्वधर्म म्हणतात. साधा त्याचा अजून अर्थ असा, मी जे काम करतोय ते काम चांगल्या पद्धतीनं करणं म्हणजे माझा स्वधर्म. म्हणजे मी शिक्षक असेल आणि मी अत्यंतिक प्रामाणिकपणे शिकवत असेल तर विद्यार्थ्यांना चांगलं शिकवणं, त्यांच्यामधून चांगले नागरिक तयार करणं हा माझा स्वधर्म. मी डॉक्टर असेल तर जे पेशंट, जे रुग्ण माझ्याकडे येतात त्यांना चांगली सेवा देणं हा माझा स्वधर्म आहे. मी उगाचच त्यांची लुबाडणूक करण्यासाठी त्यांना सोनोग्राफी करा, त्यांना एक्सरे करा, त्यांना सीटी स्कॅन करा, रक्ताचे नमुने घ्या, हे जर मी मला पैसे कमवण्यासाठी उगाचच सांगत असेल तर तो परधर्म झाला. आणि जी माणसं स्वधर्माची पाळवणूक आयुष्यात चांगल्या पद्धतीनं करतात त्या माणसांना मान हा मिळतोच. एखादा डॉक्टर असेल ज्यानं जनतेला लुबाडलं नसेल, ज्याचा मोठा बंगला नसेल, पण ज्यानं पेशंट हा आपला परमेश्वर आहे असं मानून आयुष्यभर जर सेवा केली असेल तर तुम्हाला सांगतो, तो डॉक्टर जेव्हा बाजारातून चालायला लागतो तेव्हा अनेक जण त्याला देव समजून नमस्कार करत असतात. अनेक जण त्याच्याशी गोड शब्दात बोलत असतात की जणू साक्षात देवच आहे. याचा अर्थ असा आहे की त्यानं स्वधर्माचं पालन केलंय. आम्हाला मी 10वीला असताना कुसुमाग्रजांची कविता होती. कवितेचं नाव होतं कणा. कविता अशी होती की ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. एक त्याचा मतितार्थ मी तुम्हाला सांगतो अख्खी कविता सांगण्यापेक्षा. एक माणूस पुरामध्ये त्याचा संसार उद्ध्वस्त होतो आणि तो त्याच्या शिक्षकांकडे येतो. शिक्षकांकडे म्हणजे लहानपणी त्याला जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांच्याकडे तो येतो. कशासाठी येतो? शिक्षकांसमोर आल्यानंतर तो सगळं सांगतो की काय काय आयुष्यात घडलं. शिक्षकांना वाटतं पुरामुळे संसार उद्ध्वस्त झालाय, याला काही आर्थिक मदतीची गरज असावी म्हणून हा आलाय. म्हणून शिक्षक खिशात हात घालतात,
त्या शेवटच्या ओळी आहेत. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. आणि पुढच्या ओळी आहेत. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. तो म्हणतोय की गुरुजी, मला पैसे नकोत, मी पैशासाठी काही तुमच्याकडे आलेलो नाहीये, पण जरा मला एकटेपणा वाटला होता आणि म्हणून मी तुमच्याकडे आलोय. तुम्ही माझ्या पाठीवर फक्त आशीर्वाद द्या. हे का झालं? त्याला अनेक शिकवणारे शिक्षक असतील, पण त्याला आठवत असतील की या शिक्षकांनी मला खूप प्रामाणिकपणे शिकवलंय. आज माझ्यात कठीण प्रसंग आयुष्यात आलाय आणि या आयुष्यात तेच शिक्षक मला आधाराचे 2 शब्द सांगू शकतात, म्हणून तो आशेनं त्यांच्याकडे आलाय, कारण ते शिक्षक स्वधर्माचं पालन करणारे होते. मंडळी, याला स्वधर्म म्हणतात. मग त्या स्वधर्मामध्ये माऊलीला व्यापक अर्थानं सांगायचंय. कसं होतं? माझं कर्म मी चांगल्या पद्धतीनं करतोय, तो माझा स्वधर्म झाला, पण अजूनही वेगवेगळे स्वधर्म आहेत. म्हणजे मी ज्या कुटुंबात राहतो, मी कुणाचा तरी मुलगा आहे, मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे, माझा एक धर्म आहे. मी कुणाचा तरी नवरा आहे, माझा नवऱ्याचा एक वेगळा धर्म आहे. मी कुणाचा तरी बाप असेल तर बाप म्हणून माझा एक वेगळा धर्म आहे. या प्रत्येक गोष्टीचा धर्म वेगळा आहे. समाजासाठी मी एक माणूस आहे, माणूस म्हणून सुद्धा माझा एक वेगळा धर्म आहे. आणि अजून फार छान आहे, आपल्याकडे आपल्या धर्मामध्ये सांगितलंय, जीवनाचे 4 टप्पे आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. थोडक्यात सांगतो काय. साधारणतः लग्न होण्या अगोदर वयवर्ष 25 पर्यंत आपण ब्रह्मचर्य धरूया. या भागामध्ये काय करायचं असतं? विद्या संपादन करणं. पुढे 25 ते साधारणतः 60 वर्षापर्यंत गृहस्थाश्रम, म्हणजे आपले भोग भोगणं. भोग भोगत असताना संसाराची जबाबदारी यथार्थपणे पार पाडणं, आपली बायको, मुलं, आईवडील यांना काय लागतं ते सगळं पाहणं आणि कर्तेपण स्वतःकडे, म्हणजे कर्तेपणानं काहीतरी समाजात संसारात करत राहणं, हा गृहस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम म्हणजे आता स्वतः फार काही करायचं नाही. आपली मुलं मोठी झालीत, ते काहीतरी करतायत, तर त्यांच्या पाठीमागे फक्त मार्गदर्शक म्हणून थांबणं, त्यांना त्यांचं कर्तव्य करू देणं, त्यांना त्यांचा संसार करू देणं, त्यांच्या संसारामध्ये आपण मार्गदर्शकाची भूमिका बजावणं, हा झाला वानप्रस्थाश्रम. आणि संन्यासाश्रम म्हणजे कुठे जाऊन संन्यास घेणं असा नाही, तर त्या टप्प्यामध्ये 60 नंतर समजा किंवा 65 नंतर समजा की आपलं मन हळूहळू संसारातून बाहेर काढणं, हळूहळू आसक्ती कमी करणं आणि त्या आम्हाला ज्या पुढच्या प्रवासाला जायचंय त्या प्रवासाची मनानं अशी तयारी करणं की कोणत्याही वस्तूमध्ये माझी आसक्ती गुंता कामा नये, संसारात गुंता कामा नये, अशा पद्धतीनं मनाला तयार करणं. हा पण याच्यातल्या प्रत्येक धर्माची जी कृती आहे त्यात जर काही चुकी झाली, म्हणजे उदाहरणार्थ समजा गृहस्थाश्रम आहे आणि त्या 25 ते 50 वर्षातला एखादा गृहस्थ, एखादा मुलगा काही करतेपणानं काही कमवत नाही, काही करत नाही आणि वडील 60च्या पुढे गेले तरी सुद्धा तो घरीच बसून राहिलाय, तर याचा अर्थ त्या घरात कलह निर्माण होणार का? तर या दोघांपैकी तो जो मुलगा आहे तो त्याच्या स्वधर्माला विसरला. पण एखाद्या घरामध्ये मुलं कमवत आहेत, घर व्यवस्थित सगळं चाललंय आणि तरीसुद्धा घरामध्ये शांती नाही, मग कोण कुणाचा स्वधर्म चुकलाय? तर त्या ठिकाणी तुम्ही असं समजा की वानप्रस्थाश्रमामध्ये असलेले वडील आजही जणू आपण गृहस्थाश्रमात आहोत अशाच पद्धतीनं कार्य करतायत. त्यांना वाटतं की संसार हा माझ्याच पद्धतीनं चालावा. आता ते विसरलेत की मुलाचा संसार सुरू झालाय, त्याला त्याच्या पद्धतीनं करू दे, आता आपण मार्गदर्शक म्हणून पाठीमागं राहावं असं न समजता ते अजूनही गृहस्थाश्रमातच आहेत. आणि असं ज्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी सुद्धा घरात तुम्हाला कलह दिसतील. म्हणजे ज्या घरात कलह असतात तिथे कुणी ना तर कुणीतरी स्वतःचा धर्म विसरलेला असतो, हे नक्की आहे. माऊलीची इच्छा आहे की हे विश्व स्वधर्म सूर्य पाहो, म्हणजे या विश्वातला प्रत्येक प्राणीमात्र जो आहे त्या प्रत्येक प्राणीमात्राला त्याचा स्वतःचा धर्म काय आहे, त्याची स्वतःची कर्तव्य काय आहेत याची जाणीव
याचा प्रकाश त्याच्या बुद्धीमध्ये येऊ दे. आणि जर या जगामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म कळला तर दुरितांचं तिमीर जाईल, पापाचा अंधकार नष्ट होईल. आणि मग त्याच्यानंतर काय, तर जो जे वांचील तो ते लाहो. मंडळी, मला असं वाटायचं लहानपणी बरं का, जो जे वांचील तो ते लाहो, म्हणजे ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. अरे हे असं कसं मागितलं माऊलीनं? म्हणजे मला उदाहरणार्थ बंगला हवा आहे, मला गाडी हवी आहे, किंवा समजा मला भारताचं पंतप्रधान व्हायचंय. देशामधल्या असं लाखो लोकांना असं वाटतंय की मी देशाचा पंतप्रधान झालो पाहिजे. कसं शक्य आहे हो? कसं शक्य आहे की प्रत्येकाला पंतप्रधान पद मिळणं? मग माऊली खोटं बोलली आहे का? नाही. त्याच्यासाठी तुम्ही अगोदरचा अर्थ लक्षात घ्या. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जगातल्या सगळ्या प्राणीमात्रांना एकमेकांबद्दल प्रेम वाटू दे, त्यांच्यामध्ये मैत्री होऊ दे. मग मला सांगा, जगातल्या सगळ्यांना एकमेकांबद्दल जर मैत्री वाटली तर जो कोणी पंतप्रधान झाला असेल त्याच्याबद्दलही माझ्या मनात मैत्रीचा भाव निर्माण होईल आणि मला असं वाटेल की जणू मीच पंतप्रधान झालोय. हेही शक्य आहे. दुसरा अर्थ असा आहे, अशी कल्पना करा, खळांची व्यंकटी सांडली आहे, सत्कर्मी रती वाढली आहे, म्हणजे वाईटपणा गेलाय, आपण चांगली कामं करायला लागलो आहेत, आपली चांगल्या चांगल्या माणसांची मैत्री झाली आहे, दुरिताचं तिमीर गेलेलं आहे, विश्वानं स्वधर्म सूर्याचा प्रकाश पाहिलेला आहे. आता मला सांगा, एखादा वाईट माणूस सज्जन झाला, सज्जन माणूस चांगलं काम करायला लागला, तो गटागटानं करायला लागला, त्याला स्वधर्माची जाणीव झाली. हे सगळं झाल्यानंतर तो जे मागणार आहे ते मागणं संकुचित असेल का हो? ते मागणं ज्ञानेश्वर माऊलीसारखं विश्वासाठी असेल, त्याची प्रार्थना, त्याची इच्छा समाजाच्या कल्याणासाठी असेल. तो कधी बंगला, घोडा, गाडी तो त्याच्या स्वतःसाठी असं काही मागणार नाही. जे मागेल ते विश्वासाठी मागेल. आणि मग अशी जी मागणी आहे की जी शुद्ध चित्तानं, शुद्ध अंतःकरणानं केली आहे, अशा शुद्ध अंतःकरणानं केलेली प्रत्येक मागणी पूर्ण होऊ दे. म्हणून जो जे वांचील तो ते लाहो.